नमस्कार, वेलकम टू इन्फो जीएसटी विथ लोकेश यूट्यूब चॅनल. तर आज आपण QRMP स्कीम मधील IFF इनव्हॉइस फर्निशिंग फॅसिलिटी जी GST R1 किंवा आउटवर्ड सप्लाय साठी आली आहे या संदर्भात डिस्कस करणार आहोत. IFF सिस्टीमने सप्लायर आणि रिसिपिएंटला याचा काय फायदा होणार आहे हे या संदर्भात आपण इथे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. त्यापूर्वी आपल्याला एक CBEC ने 10 नोव्हेंबर 2020 ला एक सर्क्युलर इश्यू केलं होतं. सर्क्युलर नंबर 143/13/2020 GST. यामध्ये QRMP स्कीम आणि त्यातील काही रिलेटेड फॅसिलिटी नोटिफाय करण्यात आल्या होत्या. QRMP स्कीम ही ज्यांना ऍप्लिकेबल आहे म्हणजे ज्यांचा ऍग्रीगेट टर्नओव्हर हा प्रिव्हियस इयर फायनान्शियल इयर मध्ये, आता QRMP स्कीम 2021 पासून सुरू होत आहे, त्यामुळे फायनान्शियल इयर 19-20 मध्ये समजा एखाद्याच्या बिझनेसचा टर्नओव्हर हा 5 करोड किंवा त्यापेक्षा कमी असेल, त्यांना ही QRMP स्कीम आली आहे. तर ते यामध्ये त्यांची रिटर्न्स आयदर मंथली किंवा क्वार्टरली फाईल करतील, जशी ते फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करणार आहेत. तर समजा एखाद्याने QRMP स्कीम ऑप्ट केली आहे आणि रिटर्न फाईल करण्याची फ्रिक्वेन्सी ही क्वार्टरली सिलेक्ट केली असेल, तर त्याला GST R1 फाईल करण्यासाठी सिम्प्लिफाय मेथड इथे इम्प्लिमेंट करण्यात आली आहे. ती म्हणजे IFF इनव्हॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. या फॅसिलिटी संदर्भात आपण इथे आता डिस्कस करणार आहोत. तर इनव्हॉइस फर्निशिंग फॅसिलिटी या नोटिफिकेशन मध्ये जे आधी काही मेन्शन केले आहे ते आपण आधी वाचूया. Furnishing of details of outward supplies under Section 37 of CGST Act. The registered person opting for the scheme would be required to furnish the detail of outward supply in Form GST R1 quarterly as per Rule 59 of the CGST rule. For each of the first and second month of a quarter, such a registered person will have the facility, invoice furnishing facility to the details of such outward supply a registered person, as may he consider necessary, between the first day of succeeding month till the 13th day of succeeding month. The said detail of outward supply shall however not exceed value of 15 lakh rupees in each month. It may be noted that after 13th of the month, this facility for furnishing IFF for previous month would not be available. As a facilitation measure, continuous upload of invoices would also be provided for the registered person, wherein they can save the invoices in IFF from the first day of month till 13th day of succeeding month. The facility of furnishing details of invoices in IFF has been provided so as to allow details of such supplies to be duly reflected in Form GSTR 2A and 2B of the concerned recipient. जर एखाद्याने QRMP स्कीम मध्ये क्वार्टरली बेसिसवर फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केली असेल, तर त्यांना GST R3B आणि R1 हे क्वार्टरली फाईल करावे लागणार आहेत, पण टॅक्स पेमेंट मात्र त्यांना मंथलीच करावं लागेल. आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल की जर आपल्याला GST R3B, GST R1 क्वार्टरली फाईल करायचे आहे, तर IFF सिस्टीम QRMP मध्ये का आली? तर याचा काही टॅक्स पेअरना काही बेनिफिट आहे का? तर सर्वात प्रथम म्हणजे IFF फॅसिलिटी QRMP स्कीम मध्ये ही ऑप्शनल आहे. कंपल्सरी नाही की तुम्हाला याद्वारे मंथली सेल डिटेल द्यायचीच आहे. पण या सिस्टीमचा फायदा म्हणजे प्रत्येक टॅक्स पेअरला 3B आणि ITC क्लेम करताना होणार आहे. म्हणजे 3B भरताना ITC क्लेम करण्यासाठी कोणती अडचण येणार नाही. म्हणजे तुम्ही किंवा एखादी पार्टी त्याचं GST R1 फाईल करत आहात आणि समजा एखाद्या महिन्यात ज्यांच्याकडून तुम्ही माल विकत घेतला आहे त्याची तुमच्याकडे टोटल 5 बिल आहेत, पण त्यापैकी 2 टॅक्स पेअर असे आहेत की जे GST R1 क्वार्टरली फाईल करणार आहेत. तर ऍज पर रूल नुसार जेव्हा ते क्वार्टरली GST R1 फाईल करतील, तेव्हा क्वार्टर एंड झाल्यानंतर GST R1 फाईल केल्यानंतर तुमच्या GSTR 2A आणि 2B मध्ये ती बिलं रिफ्लेक्ट होणार आहेत. पण जेव्हा त्या व्यक्तीने IFF ने प्रत्येक महिन्यात बिल ऍड केली, तर सप्लायर आणि रिसिपंट या दोघांनाही ते फायदेशीर ठरेल आणि वेळेच्या वेळेत तुम्हाला
इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करता येईल. 2A आणि 2B मधील देखील टाइम टू टाइम अपडेट होईल. म्हणूनच IFF सिस्टीम यासाठी आली आहे, कारण यामुळे 2A आणि 2B मधील टाइम टू टाइम इनव्हॉइस तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला ITC क्लेम करायला देखील मिळेल. जर तुम्ही ही IFF फॅसिलिटी यूज करू इच्छिता तर तुम्हाला ही सिस्टीम तुम्ही ज्याप्रमाणे मंथली GSTR1 नेक्स्ट सक्सिडिंग मंथ मध्ये फाईल करता, त्याचप्रमाणे IFF ही तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून 13 तारखेपर्यंत अवेलेबल असेल, त्यानंतर अवेलेबल नसेल. या मुदतीप्रमाणे जर तुम्ही आउटवर्ड सप्लाय ऍड केली तर म्हणजे तुम्ही IFF ने आउटवर्ड सप्लाय फाईल केला तर तुम्हाला पुन्हा GSTR1 मध्ये ती बिलं ऍड करायची गरज नाही. म्हणजे समजा जानेवारी ते मार्च या क्वार्टर पासून QRMP स्कीम ऍप्लिकेबल होत आहे, तर जानेवारीची तुम्ही फेब्रुवारीमध्ये IFF द्वारे ऍड केली किंवा फेब्रुवारीची मार्च मध्ये तुम्ही इनव्हॉइस अपलोड केली तर तुम्हाला क्वार्टर एंडला GSTR1 जेव्हा फाईल कराल तेव्हा तुम्हाला ती बिलं पुन्हा ऍड करायची गरज नाही. जी तुमची काही बॅलन्स बिलं असतील तिथे तुम्हाला ऍड करायची आहे. पण यामध्ये तुम्हाला एक रिकन्सिलेशन करावं लागेल सेल आउटवर्ड सप्लायच्या बाबतीत. म्हणजे समजा जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये तुमची टोटल 20 बिलं आहेत, पण तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये जी काही बिलं आहेत त्यातली समजा तुमची 16 बिलं तुम्ही आउटवर्ड सप्लाय म्हणजे IFF मध्ये तुम्ही दाखवली आहेत, पण जी उरलेली 4 बॅलन्स बिलं आहेत ती तुम्हाला क्वार्टर एंडला ती बिलं ऍड करायची आहेत, ज्यावेळी तुम्ही मार्चची बिलं ऍड करणार आहात. यामुळे तुम्हाला याच्यासाठी रिकन्सिलेशन देखील करावे लागणार आहे. आता याचा फायदा म्हणजे तुम्हाला रूल 36(4) जो ITCचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला GSTR3B फाईल करताना इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचं असेल तर रूल 36(4) प्रमाणे तुम्ही जो तुमच्या 2A आणि 2B मध्ये रिफ्लेक्ट होत आहे त्याचा 100% बेनिफिट घेणारच, पण जी बिलं तुम्हाला दिसतच नाहीये तुमच्या 2A आणि 2B मध्ये त्याच्या तुम्ही 10% त्याचा ITC प्लस करून GSTR3B मध्ये ITC क्लेम करणार आहात. आता तो 10% वरून 5% झाला आहे QRMP स्कीम लागू झाल्यापासून. तर याचा तुम्हाला तिथे रूल फॉलो करावा लागणार नाही. तुमची वेळच्या वेळी तिथे 2A आणि 2B मध्ये इनव्हॉइस अपलोड झालेली दिसतील आणि ती तुम्हाला दिसतील सुद्धा. पण ही फॅसिलिटी मी याआधी म्हटल्याप्रमाणे ऑप्शनल आहे, मॅन्डेटरी नाही. यामुळे कम्युनिकेशन बिटवीन टॅक्सपेयर इझी होईल आणि रिकन्सिलेशन देखील इझी होईल. या सर्क्युलर मध्ये देखील म्हटले आहे की इट इज रिइटरेटेड दॅट said facility is not mandatory and is only an optional facility made available to the registered person under the QRMP scheme. पण मी इथे असं म्हणेल की जर तुम्ही QRMP स्कीम ऑप्ट केली असेल आणि रिटर्न फाईल करण्यासाठी क्वार्टरली फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करत असाल तर IFF सिस्टीम यूज करणे फायदेशीर ठरेल. याचे रिझन आपण या व्हिडिओमध्ये पाहिले असेलच. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे जेव्हा मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.